आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मत काय? तरुण मतदारांना सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी काय वाटतं, त्यांची मतं काय आहेत? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे मिकी घई यांनी. आपण पाहूया. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अनेक प्रश्न आहेत, परंतु सध्या निवडणुकीच्या प्रचारात यांची प्रश्न कुणाकडून उपस्थित केली जातात का, यांच्या प्रश्नांवर कोण बातचीत करतंय का, हे जाणून घेण्यासाठी आपण थेट या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांकडे आलोय. या आंदोलनामध्ये जे प्रश्न आहेत ते आता कुठं या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपस्थित होताना दिसतायत का? कुठंच नाहीये का? कुणीच असंच मत सगळ्यांचं आहे का? म्हणजे कुठंच तुमची प्रश्न उपस्थित होत नाही? अजिबात नाही, अजिबात नाही. काय प्रश्न काय आहेत तुमची, थोडक्यात सांगा आम्हाला. आमचे प्रश्न बघा, आता म्हणजे गट क चा पेपर होऊन जवळजवळ म्हणजे डिसेंबरमध्ये पेपर झालेला आहे, पण त्याचा अजून निकाल नाही, काय नाही. कंबाईनचे म्हणजे पेपर पुढे गेले तर अजून तारीख जाहीर केलेली नाही. तारीख बरं तुमचं वेळेवर रिझल्ट लागण्यामुळे मुलांमध्ये खूप नैराश्य आहे आणि वय वाढत चालत मुलांमध्ये, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोष आहे. पुण्यामध्ये लोकसभा काटेकी टक्कर आहे, तुम्हाला देखील अभ्यास असेल त्याचाच. काय वाटतं पुण्यातली टक्कर कशी असेल बरी? दंगेकरच्या बाजूनेच. का 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 असं तुम्हाला का वाटतंय? कारण जर बघितलं तर भाजपचे देखील जे कॅन्डिडेट आहेत, मुरलीधर मोहोळ, ते देखील चांगले सुशिक्षित आहेत, किंबहुना त्यांची देखील ताकद आहे या ठिकाणी. महापौर देखील ते राहिलेले. सर, असं वाटते की जेव्हा कालचे आमदारकीची निवडणूक झाल्यावर दंगेकर साहेबांचा विजय झाला, जेव्हा आम्ही बाईट बघतो म्हणजे चॅनलवर, की बऱ्यापैकी लोकांचं असं मागणं आहे की दंगेकर साहेब खूप ग्राउंड लेवलला काम करतात, जनसामान्य लोकांच्या समस्या सोडवतात. या दृष्टिकोनातून असं वाटते सर. हा, तुमचं काय मत आहे थोडक्यात? जनसामान्याकडनं प्रत्येकाकडनं अशी प्रतिक्रिया इथं लोकलच्या लोकांकडनं येते की दंगेकरचं आहे, कारण की इथले लोक सुशिक्षित असल्यामुळे ना यांच्याकडे जो बीजेपी मुद्दा घेऊन प्रचार करते, तो मुद्दे इथं कुणी त्याकडे लक्ष न देता प्रत्यक्ष कामाकडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.